वाठार तालुका कराड येथील 5 वर्षीय संस्कृती रामचंद्र जाधव हिची अमानुष हत्या करण्यात आल्याची घटना मन सुन्न करणारी आहे। एक निष्पाप फुलासारखी मुलगी जिला अजून जगण्याची स्वप्नही नीट उमगली नव्हती, तिचं असं क्रूरपणे तडफडत जाणं हे माणुसकीला काळिमा फासणार आहे। आज सकाळी तिचा मृतदेह शेतात सापडल्याने अंतःकरण हेलावून गेलं। तालुका कराड वाठार येथून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या 5 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला। संबंधित मुलीचा गळा ओळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। रात्रभर ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम राबवल्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतात मुलीचा मृतदेह सापडला। या प्रकरणी एका 16 वर्षीय मुलीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। संस्कृती रामचंद्र जाधव असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे। अंगणात खेळता खेळता मुलगी बेपत्ता झाली होती। पोलिसांच्याकडून तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वाठार येथील संस्कृती जाधव ही 5 वर्षीय मुलगी गुरुवारी सायंकाळी घरानजीकच्या अंगणात खेळत होती। तेथून अचानक ती बेपत्ता झाली। रात्री मुलगी घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी गावात शोध सुरू केला, तेव्हा ती सापडली नाही। घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्यासह कर्मचारी गावात दाखल झाले। त्यांनी गावासह परिसरातील शिवार पिंजून काढला। तसेच पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या आसपासही मुलीचा शोध घेण्यात आला। सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मुलीची माहिती सर्वत्र पाठवण्यात आली। याच दरम्यान पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक वैशाली कडकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस दलाच्या विविध शाखांकडून बेपत्ता मुलीच्या शोधासाठी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवण्यात आले। ड्रोनच्या माध्यमातून रात्री गावाच्या शिवारात शोध मोहीम राबवण्यात आली। त्यावेळी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास शेतात चिमुरडीचा मृतदेह आढळून आला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरेत तपासणीसाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलिसांच्याकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये 16 वर्षीय मुलीसह दोघेजण ताब्यात घेण्यात आले आहेत। या गुन्ह्यात पोलिसांनी प्रथमदर्शनी चौकशी केली असता एका 16 वर्षीय मुलीचा सहभाग समोर आला आहे। त्या व्यक्तीला पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतले। त्या व्यक्तीकडे या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे। तसेच गावातील आणखी एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कसून तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे।